प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. पुन्हा एक बार एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आलेले आहे आणि आजचा हा वीडियो मराठीमध्ये सांगणार है. आज का ये वीडियो मैं मराठी में बताऊंगी क्योंकि मराठी में भी और हिंदी में भी मैं बताऊंगी क्योंकि ऐसे लोगों के लिए, क्योंकि जो कोई भी हिंदी में बात करेंगे वो हिंदी जो समझते उन लोगों के लिए, लेकिन जो लोग हिंदी नहीं समझते, मराठी समझते, उन लोगों के लिए मराठी में. तो आज का ये जो भी बताऊंगी मैं, जो सैमुअल माइकल, कीचड़ सैमुअल माइकल और बहुत से शेखर डेविड हुआ. कल की वीडियो में मैंने शेखर डेविड के लिए बनाया था और अभी और बहुत से हैं, तो उन लोग को भगवते तो आज मराठी में बोलूँगी मैं, क्योंकि मराठी में भी बताना ज़रूरी है, मराठी में भी बोलेंगे हम. तो हाँ, तो इन लोग जो है, ये लोग जो आहे हां, तर हे लोक दिसत आहेत का? हे लोक गेले 5 वर्षापासून, हे लोक जे गेले 5 वर्षापासून काय करत आहेत? पास्टर डॅनियलच्या विरुद्ध बोलत आहेत. आणि मी जे आहे मसी मंथन बैठककडून एक लीडर आहे, मसी मंथन बैठकची लीडर आहे. आणि मसी मंथन बैठक ही संस्था नाही आहे, ही खरी शिक्षणाची मोहीम आहे आणि खरी शिक्षा घेऊन जात आहे. आणि खरी शिक्षा ज्यावेळेस नाही का, खरी शिक्षा जेव्हा येते त्यावेळेस कोणाला त्रास होतो? जास्त करून कोणाला त्रास होतो? तर आपण पाहू शकतो की म्हणजे सत्य ज्यावेळेस समोर येतं त्यावेळेस शैतानाला त्रास होतो. शैतानाला ह्याच्यासाठी त्रास होतो कारण की शैतानाचं राज्य काय झालेलं आहे? हललेलं आहे. ठीक आहे. तर शैतानाचं राज्य काय झालेलं आहे? हलल्या गेलेलं आहे. का? कारण की पहिल्यांदा माहीत नव्हतं ना सत्य काय आहे ना, सच्चाई क्या है पता नहीं था. तो जसं समोर येतंय सत्य, जसं समोर आलं, सत्य जसं प्रकट होतंय, जसं सत्य समोर येत चाललंय, तसं तसं शैतानाचं राज्य काय होतंय? हलल्या गेलेलं आहे, है ना. म्हणून काय करत आहेत आता? शैतान तर स्वतः येऊन बोलणार नाही, तो काय 2 शिंग लावून येणार नाही, लोकांकडं सांगणार नाही की नाही तुम्ही जाऊ नका आणि असं ह्याचं ऐकू नका, कोणाचं? पास्टर डॅनियलचं ऐकू नका किंवा मसी मंथनवाल्यांचं ऐकू नका. तर तो काय करतो? शैतान काय करतो? शैतान अशा लोकांना उभं करतो जे वचनाला तोडमोड करून सांगतो, वचनाची तोडमोड करून तो काय करतो? समोर दाखवतो. आणि शैतानाचं काम हेच आहे की सत्य प्रकट होऊ नये. शैतानाचं काम हेच आहे की सत्य कोणाला समजू नये, सत्य लोकांपर्यंत पोचू नये. सत्य जर समजलं तर काय होणार आहे? सत्य जर लोकांपर्यंत कळतंय, समजतंय, तर प्रियांनो मला तुम्हाला सांगून द्या, ज्यावेळेस सत्य प्रकट होईल आणि त्यावेळेस शैतानाचं राज्याचं काय झालेले चलबिचल म्हणजे हललेलं आहे, त्याचं राज्य हललेलं आहे. तर शैतानाचं राज्य हललेलं आहे, त्याच्यामुळं शैतानाने काय केलेलं आहे? ह्या जे त्याचं वचन, परमेश्वराचं जे वचन तोडमोड करून जे शिकवतात, त्याच्यामुळं हे लोकांना काय केलं? शैतानाने आणून उभं केलेलं आहे. तर पहिलं तर आम्ही सांगितलेलं आहे, मायकल सॅम्युअल तर त्याला काही अक्कल आहे नाही. माइकल सैमुअल तो पागल है, उसको कुछ समझना नहीं है, क्योंकि वो तो क्या कर रहा है? सिर्फ पैसा कमाने के पीछे है, उसकी कोई वो नहीं है, वैल्यू नहीं है ना. उसको कुछ समझ में नहीं आता है सैमुअल माइकल को, कीचड़ सैमुअल माइकल, क्योंकि वो कुछ भी हो ऐसे ही बकते रहता है ना. तो जो वचन बात करते हैं लेकिन वो भी तोड़ मरोड़ कर, है ना. तो वचन असं आहे, जर वचन सत्य प्रकट होतंय, वचन जर समजतंय, लोकांपर्यंत जर जातंय, तर हे शैतानाला आवडत नाही आहे. आणि म्हणून शैतानांनी काय केले, जे मी आता तुम्हाला एवढ्यांचे फोटो दाखवले, हे काय करत आहेत? कोणी तर बोलत आहे, जे वन गॉडवाले आहेत, जे ओनली जीससवाले आहेत, हे काय म्हणत आहे? सिर्फ परमेश्वर है, एक ही परमेश्वर है, सिर्फ परमेश्वर, एक ही परमेश्वर है.
है ना. आणि ते लोक काय बोलतात, आम्ही एका बापाचे, आम्ही एका बापाचे, आणि जे त्रिनेटीवाले आहेत ते 3 बापाचे असे बोलतात. ठीक आहे, आम्ही 3 बापाचे, कारण की आम्हाला पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आम्हाला तिन्ही पाहिजे. ठीक आहे. तर हे लोक काय बोलतात, वन गॉडवाले काय बोलतात, सिर्फ एक ही परमेश्वर आहे. आणि असं करून काय करत आहेत, शैतानाने काय केलं, त्यांना नियुक्त केलेलं आहे, आणून ठेवलेलं आहे. का, कारण की जसं परमेश्वराच्या राज्याची वाढ होत चाललेली आहे, हे कोणाला, प्रियांनो तुम्हाला मला सांगून द्या, हे कोणाला आवडत नाही आहे. ज्यावेळेस सत्य प्रकट होते आणि लोकांचं तारण होते आणि खऱ्या मार्गाकडं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गावर ज्यावेळेस लोक चालतात, त्यावेळेस काय होतंय की शैतानाला आवडत नाही ना. शैतानाला आवडत नाही की लोक काय होते, परमेश्वराच्या राज्याकडे चाललेत, आणि म्हणून शैतानाला चीड येते. आणि शैतान काय करतोय, तो स्वतः येऊन म्हणणार नाही, तो स्वतः येऊन सांगणार नाही की अरे आता तू जाऊ नको, नाही, तो त्याच्या लोकांना उभं करेन, है ना. एक वचन वाचूया आपण, ते काय ते वचन काय आहे, आपण आता योहान 8:44 आपण एक वचन वाचूया. ते वचन काय सांगते आपण पाहूया. लवकर मराठी, मराठीतून आज वाचूया आपण ते एक वचन. आणि प्रियांनो, आणि खरंच परमेश्वराचं वचन सांगतं की आशांपासून सावध राहा, आशांपासून सावध राहा. आपण वचन वाचूया, योहान शुभवर्तमान याचा 8 अध्याय आणि 44 वचन. मोठ्याने वाचायचे, लवकर. प्रेज लॉर्ड. तर असं आहे, आणि वचनाची तोडमोड करून हे लोक काय करतात की नाही हेच खरं आहे. आणि मी तर कालच्या व्हिडिओमध्ये माझं सांगितलं आहे, आणि लोक पण बिंदास ऐकत बसतात. तर का नाही, ह्या लोकांनी विचारायला पाहिजे ना, का हे काय, जर पास्टर डॅनियल एवढं सगळं काही बोलतात, वचनातून सांगतात, हे लोकांना हिंमत नाही आहे का बाबा तुम्ही सांगा. वाच पहिलं. तुम्ही आपला पिता शैतान याच्यापासून झाला आहात. तुम्ही आपला पिता शैतान याच्यापासून काय झाला आहात. आणि तुमच्या पित्याच्या वासनाप्रमाणे करू पाहता तो प्रारंभापासून मनुष्याचा घात करणारा होता. आणि तो सत्यात टिकला नाही. तो सत्यामध्ये टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. त्याच्यामध्ये काय नाहीये, सत्य नाहीये. तो जेव्हा खोटे बोलतो, जेव्हा तो खोटे बोलतो, जेव्हा तो स्वतःचे बोलतो, जेव्हा तो खोटे बोलतो, तेव्हा तो स्वतःचे बोलतो, जेव्हा तो खोटे बोलतो, तेव्हा तो स्वतःचे खोटे बोलतो. आणि जर वन गॉडवाले, जर शेखर डेव्हिड सारखे लोक काय करत येतात, ते लोक हेच काम करत आहेत, नाही, एक ही परमेश्वर है, एक ही परमेश्वर है, फिर पिता कहाँ गया, फिर पवित्र आत्मा कहाँ गया, फिर ते काय म्हणतात, आम्ही तर मानतो. कसं मानतो, वरती येशू होता तेव्हा पिता होता, मग येशू कुठं आला, पाण्यात आला, ज्यावेळेस बाप्तिस्मा घ्यायला पाण्यामध्ये आला तेव्हा येशू होता, आणि मग आता जो आपल्यामध्ये ना आता पवित्र आत्मा बनून राहते. म्हणजे एक छोट्याशा लहान लेकरांना जरी सांगितलं ना की हे काय आहे, पिता, पुत्र, पवित्र आत्मा, आणि असे जर वचन दाखवले ना, त्यांना कळन, त्यांना समजन. पण आहे ना, ह्या लोकांना कळत नाहीये, ह्या लोकांना कळत नाहीये सत्य काय, यांना समजत नाही. आणि खाली बसलेली जे असतात ना, जे ऐकणारे आहेत ना, ते पण खुशाल म्हणजे विचारत नाहीयेत. म्हणजे जे पाळक बोलतो तो खरंच बोलत असन, पण वचन काय आहे त्यांच्यामध्ये विचारायची त्यांच्यामध्ये हिंमत नाही आहे, है ना. खाली बसलेले जे ऐकतात फक्त, का, कारण की नाही बाबा देवाचा सेवक. कारण मला माहिती आहे, मी पण काही दिवस अशा लोकांमध्ये होते, है ना. मैं भी कुछ दिन ऐसे लोगों के ही बीच में थी, है ना. इसीलिए मुझे मालूम है कि वहाँ बैठने वाले क्या करते हैं, नहीं बाबा कैसे बताए, क्योंकि ये सेवक है, बड़ा सेवक है, दास है, प्रभु का दास है, तो उसको हम लोग कैसे पूछे. तो ये सगळं बोलून आहे ना, तिथले जे बसणारे लोक आहेत ना,
शांत बसतात. पण त्यांच्यामध्ये ती हिंमत नसती की हे वचनाचं उरगाडा काय आहे किंवा हे वचन काय आहे? का हे खरंच आहे का? हे बायबलमध्ये आहे का? हे कोणी विचारू शकत नाही आणि विचारत पण नाही. म्हणून जे काही ते सांगतात ना, जे काही ते समजवतात तसंच सांगायचं, तेच ऐकायचं आणि त्याच्यावरच विश्वास ठेवायचा. है ना? पण वचन काय, खरं काय, सत्य काय हे समजूनच घेत नाहीयेत. अरे, आंधळा आंधळ्याला रस्ता दाखवत नाही. आता हे वचन ते लोकं पण बोलतात. ठीक आहे. हे वचन ते लोकं पण बोलतात. पण सत्य काय ते तर प्रकट करा ना. सत्य वचन काय, सच क्या है, वो तो प्रकट करिए. नहीं कर रहे हो ना आप लोग. इसीलिए ये फोटो जो है, आज मैंने जो बताया वापस, आज जे सांगितलं, हे लोकं काय करतायत, 5 वर्षापासून पास्टर डॅनियलच्या विरुद्ध व्हिडिओ बनवतात. कोणी काय करतात आणि पास्टर डॅनियल बोलतात ना, की डिबेट के लिए आओ, लेकिन इन लोग आते नहीं हैं. कोई तो आया, शेखर डेविड बोला था मैं आऊँगा, लेकिन क्या किया, नहीं आया, है ना, और भाग गया. अभी ये सत्य वचन वाला वो भी बोलता है आओ, है ना, वो भी बोलता है आओ, लेकिन वो क्या बोलता है, मैं पूना तक आऊँगा, नहीं तो सोलापूर तक आऊँगा, तुम वहाँ पर आओ. ये सत्यवचन वाला काय काय त्याचं नाव, सत्यवचन सुरेश. हाँ, सत्यवचन वाला जो सुरेश है, उसको भी मैं कहना चाहती हूँ, तू कितना झूठ है, कितना झूठ बोलता है कि इन लोग क्या बोलते हैं, मूर्ख मंथन बैठक, है ना. तू मसीह मंथन बैठक को तू मूर्ख, मसीह मंथन बैठक मतलब मसीह का नाम हम लोगों ने, जैसा परमेश्वर का नाम प्रभु यीशु मसीह का नाम है. मसीह मतलब जिसमें मसीह है, वो मसीह मंथन बैठक. लेकिन सुरेश, तुझे मैं कहना चाहती हूँ, तू क्या कहता है, मूर्ख मंथन बैठक. मतलब तू मसीह को भी तू ऐसा बात करता है. हम लोग तो यही कहेंगे ना, मसीह जो मसीह प्रभु है उसको भी तू ऐसा बात करता है. मतलब तू कितना प्रभु का प्रचार करता है और तू क्या प्रभु को सम्मान दे सकता है. सुरेश, है ना, सत्यवचन वाला सुरेश, मैं तुझसे कहना चाहती हूँ, तू कहता है ना, तू 2 पाउल तू आ गया, मैं फिर आऊँगा. नहीं, 2 पाउल आगे नहीं. अगर आना है तो बॉम्बे में आना, नहीं तो जूम पे आना. ये तो पास्टर डैनियल ने बता दिया है. तो फिर क्या दिक्कत है आप लोगों को, है ना. फिर पीठ पीछे वीडियो बनाते बैठे हो. क्यों बनाते हो वीडियो? अगर बनाने का वीडियो इतना शौक है तो अगर डिबेट में बुलाया तो डिबेट में आ जाओ. नहीं आते फिर पीठ पीछे भोंकते रहते हो, है ना. और अभी पास्टर डैनियल ने चैलेंज किया है, अगर एक्सेप्ट करना है तो डिबेट में आ जाओ. नहीं तो फिर अगर आप लोग अगर वीडियो बनाते हो तो फिर पास्टर डैनियल ने बोला है कि खुद को बोल देना कि मैं कुत्तों के जैसा भौंक रहा हूँ. ठीक है. और उनको जो प्रचारक है, कौन से प्रचारक भी कहने के लिए अच्छा नहीं लगता है, क्योंकि तोड़ मोड़ कर इन लोग प्रचार करते हैं. और तो अभी जो मैंने फ़ोटो बताया, इन लोगों का फ़ोटो जो मैंने बताया, वो फ़ोटो वाले जितने भी है सब विरोध करते हैं पास्टर डैनियल का. तो पास्टर डैनियल का विरोध नहीं करते इन लोग सत्य जो खरी शिक्षा है ना, खरी शिक्षा का विरोध करते हैं, प्रभु यीशु मसीह का विरोध करते हैं. और वो सुरेश जो सत्यवचन वाला है वो कहता है मूर्ख मंथन बैठक, मतलब मसीह का नाम वो मूर्ख कहता है ना. मसीह का नाम मसीह मंथन बैठक, वो तो मंथन और बैठक, लेकिन वो मूर्ख है, इसके लिए वैसा कहता है कि मूर्ख मंथन बैठक, क्योंकि सुरेश खुद मूर्ख है, वो समझता नहीं कुछ बात को. तो जितने लोग उसको फॉलो करते हैं तो समझे क्या करता है वो सुरेश सत्यवचन वाला, और क्या कहता है, और आप लोग उसके पीछे जा रहे हो तो क्या सही है क्या वो, है ना. पूछो अपने अपने पास्टरों से, पूछो उन लोगों से क्या ये सही है, क्या ये गलत है, क्या क्या सही है और क्या गलत. अपनी बुद्धि का इस्तेमाल करो और पूछो, तो आप लोगों को समझ में आएगा, है ना. अगर नहीं समझ में आता है तो परमेश्वर के चरणों में बैठ जाओ, वचन क्या है समझो, खुद पढ़ो, तब समझ में आएगा. ठीक है. तो आज के लिए इतना काफ़ी हो गया, इतना बस. और अगली वीडियो में मैं वापस आऊँगी. तो प्रभु आप सबको आशीष दे, क्योंकि जिन लोग ये नहीं समझते हैं
उन लोगों को कहना चाहूँगी जो उन लोगों को फॉलो करते हैं, उन लोगों को कहना चाहूँगी से कम एक टाइम बैठो परमेश्वर के पास और पूछो, परमेश्वर से बात करो, प्रार्थना करो कि क्या सही है, क्या गलत है ना? तो परमेश्वर क्यों नहीं बताएगा? क्योंकि परमेश्वर बोलता है जो कोई भी मेरे पास आएगा मैं उसे ऐसा ही नहीं भेजूँगा, ऐसा ही नहीं मैं उसको छोड़ूँगा, क्योंकि परमेश्वर है वो, है ना? हमसे प्रेम करने वाला। तो आप लोग आइए, बैठिए, परमेश्वर के पास बैठिए और सही क्या है, अपने पास्टरों के पीछे जो ऐसा झूठी शिक्षा लेके भागते हैं उनके पीछे ऐसे ही मत भागिए। पहले बैठिए, परमेश्वर के पास बैठिए और फिर समझ में आएगा कि परमेश्वर क्या कहता है, ठीक है? तो खरी शिक्षा ये परमेश्वर की ओर से है, इसीलिए आज तक टिके हैं पास्टर डैनियल, और आज तक टिका है और भी बढ़ रहे हैं लोग, और ज़्यादा बढ़ रहे हैं मसीह मंथन में, लोग बढ़ रहे हैं। और आप लोग जो झूठी शिक्षा वाले जो बोलते हैं ना, ये शैतान की तरफ से, ये शैतान की तरफ से, देख, जो शैतान की तरफ से है ना वो गिर जाएगा, लेकिन जो प्रभु की तरफ से ना वो गिरेगा कभी नहीं, प्रभु उसको और बढ़ाएगा, है ना? तो दोस्तों, आज के लिए इतना, और नए वीडियो के साथ वापस मैं आऊँगी। तब तक के लिए प्रेज़ द लॉर्ड।